नमस्कार सारथी. मी केतन. आणि मी अमृता. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने माझा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून टाकला. आणि या पुस्तकाचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक इन्व्हेस्टमेंट बद्दल तर आहेच, पण खरं सांगायचं तर हे पुस्तक पैशांपेक्षा जास्त माणसांबद्दल आहे. अगदी खरं. कारण आपण बहुतेक वेळा असं समजतो की पैसा हा गणिताचा विषय आहे. ज्याला फायनान्स समजतं तो पैसा कमावतो. पण मॉर्गन हाऊसेल एक वेगळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, पैसा हा गणिताचा नाही तर वर्तनाचा विषय आहे. आणि म्हणूनच आज आपण 7 महत्वाचे धडे समजून घेणार आहोत, जे फक्त पैसा कमवण्यासाठी नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आहे. पहिला चॅप्टर आहे मनी इज बिहेवियर नॉट इंटेलिजन्स. पुस्तकातला हा पहिलाच धडा खूप शक्तिशाली आहे. काही लोक खूप हुशार असतात, खूप कमावतात, पण तरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत नसतात. कारण पैसा कमावणं आणि पैसा टिकवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेक लोकांना पाहतो. मोठी कार, मोठं घर, मोठी लाईफस्टाईल, पण सेव्हिंग्ज नाहीत, इन्व्हेस्टमेंट्स नाहीत, फायनान्शियल सिक्युरिटी नाही. म्हणजे इन्कम दिसतं, पण वेल्थ दिसत नाही. आणि पुस्तकातील एक सुंदर विचार असा आहे, वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. खरी श्रीमंती बँक खात्यात असते, दिसणाऱ्या वस्तूंमध्ये नाही. म्हणून वेल्थ बिल्डिंगची सुरुवात कमाईपासून नाही, तर वर्तनापासून होते. चॅप्टर 2, नोबडी इज क्रेझी. दुसरा धडा मला खूप आवडला. तो म्हणतो नोबडी इज क्रेझी. हे वाक्य खूप साधं वाटतं, पण खूप खोल आहे. आपण अनेकदा म्हणतो, लोक असे निर्णय का घेतात? हा माणूस रिस्क का घेतो? ही व्यक्ती इन्व्हेस्टमेंट का करत नाही? पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. एखाद्याने आर्थिक संकट पाहिलेलं असतं, एखाद्याने व्यवसायातील नुकसान पाहिलेलं असेल, एखाद्याने शेअर मार्केटमध्ये नुकसान अनुभवलं असेल, म्हणून त्याचे निर्णय वेगळे असतात. म्हणजे लोक चुकीचे नसतात, पण त्यांचे अनुभव वेगळे असतात. हा धडा फक्त पैशांसाठी नाही, लीडरशिपसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लोकांना जज करण्याऐवजी त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिसरा धडा, लक अँड रिस्क. आता एक खूप मनोरंजक विषय, लक आणि रिस्क. आपण यश पाहतो, पण त्यामागचं लक पाहत नाही. आपण अपयश पाहतो, पण त्यामागची रिस्क पाहत नाही. समजा 2 उद्योजकांनी एकाच वेळी व्यवसाय सुरू केला. दोघांनीही खूप मेहनत घेतली, पण एकाला योग्य पार्टनर मिळाला, दुसऱ्याला चुकीचा पार्टनर मिळाला, आणि परिणाम संपूर्णपणे वेगळे आले. म्हणून यश पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं आणि अपयशी नेहमी आपल्या चुकीमुळे नसतं. या 2 गोष्टी शिकायला मिळतात. यश आलं तर नम्र राहा, आणि अपयश आलं तर स्वतःला पूर्णपणे दोष देऊ नका. कारण जीवनात लक आणि रिस्क दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. चौथा चॅप्टर, द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. हा माझा सगळ्यात आवडता टॉपिक, कंपाऊंडिंग. लोकांना वाटतं श्रीमंत लोक एका रात्रीत श्रीमंत होतात, पण वास्तव वेगळं असतं. मोठे परिणाम हे अनेक वर्षांच्या छोट्या कृतींचं फलित असतात. समजा तुम्ही रोज 30 मिनिटं वाचन करता, रोज एखादा स्किल इम्प्रूव्ह करता, रोज थोडं सेव्हिंग करता. एका दिवसात काहीच फरक दिसणार नाही. एका महिन्यातही कदाचित नाही, पण 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. कंपाऊंडिंग हे फक्त पैशामध्ये होत नाही, तर ते नॉलेजमध्ये, रिलेशनशिपमध्ये, हेल्थमध्ये आणि बिझनेसमध्ये देखील होतं. म्हणून सक्सेस हा मोठा ब्रेकथ्रू नसतो, तो हजारो छोट्या योग्य निर्णयांचा परिणाम असतो. ग्रेट. 5वा चॅप्टर, गेटिंग वेल्दी वर्सेस स्टेईंग वेल्दी. आता एक खूप महत्वाचा धडा, पैसे कमवणं आणि पैसे टिकवणं. पैसे कमावण्यासाठी रिस्क घ्यावी लागते, ऑप्टिमिझम लागतं, ॲक्शन घ्यावी लागते. पण पैसे टिकवण्यासाठी वेगळे गुण लागतात. पेशन्स, डिसिप्लिन, ह्युमिलिटी हे गुण लागतात.
आपण अनेकदा करोडपती झालेल्या लोकांच्या कथा ऐकतो, पण करोडपती राहिलेल्या लोकांच्या कथा कमी ऐकतो. कारण वेल्थ निर्माण करणं एक स्किल आहे, पण वेल्थ टिकवणं कॅरेक्टर आहे. बिझनेसमध्येही हेच लागू होतं. रेव्हेन्यू वाढवणं महत्वाचं आहे, पण कॅश रिझर्व्ह ठेवणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. चॅप्टर 6, रिझनेबल इज बेटर दॅन रॅशनल. हा धडा तर मला खूपच प्रॅक्टिकल वाटला. कारण अनेक लोक परफेक्ट डिसिजनच्या शोधात असतात. परफेक्ट इन्व्हेस्टमेंट, परफेक्ट स्ट्रॅटेजी, परफेक्ट टाइम, परफेक्ट बिझनेस आयडिया. आणि त्यामुळे ऍक्शन होतच नाही. मॉर्गन हसल सांगतात, परफेक्ट असण्यापेक्षा रिझनेबल असणं महत्वाचं आहे. म्हणजे सोपं आहे. सुरुवात करा, शिका, सुधारा आणि पुढे चला. कारण भविष्य कोणीही अचूक सांगू शकत नाही. आणि म्हणूनच लेखक म्हणतो, डन इज बेटर दॅन परफेक्ट. हेच खरं आहे. चॅप्टर 7, मनीज ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज फ्रीडम. आणि आता या पुस्तकातला सगळ्यात सुंदर धडा, मनी इज ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज फ्रीडम. हो, कारण पैशाचा खरा उद्देश वस्तू खरेदी करणं नाही, तर निवडीचं स्वातंत्र्य निर्माण करणं आहे. तुम्हाला काय करायचंय, कोणासोबत करायचंय, कधी करायचंय, हे ठरवण्याचं, निवडण्याचं स्वातंत्र्य. अनेक लोक पैसा कमवतात, पण वेळ गमावतात. काही लोक बिझनेस तयार करतात, पण बिझनेसचे गुलाम बनतात. म्हणून पैसा किती आहे हे महत्वाचं नाही, तो पैसा तुम्हाला किती स्वातंत्र्य देतो हे जास्त महत्वाचं आहे. माझ्यासाठी फायनान्शियल फ्रीडम म्हणजे माझ्या मूल्यांनुसार जगण्याचं स्वातंत्र्य, कुटुंबासाठी वेळ, समाजासाठी योगदान आणि अर्थपूर्ण काम करण्याची मोकळीक. तर मित्रांनो, सायकोलॉजी ऑफ मनी आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी टीप देत नाही, ते पैशाशी असलेलं आपलं नातं बदलायला शिकवतो. आज आपण 7 महत्त्वाचे धडे शिकले आहेत. पैसा हा वर्तनाचा विषय आहे. लोक त्यांच्या अनुभवानुसार निर्णय घेतात. लक आणि रिस्क दोन्ही महत्त्वाचे आहेत. कंपाऊंडिंगची जादू खऱ्या श्रीमंतीचा पाया आहे. वेल्थ टिकवणं कमवण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. परफेक्शनपेक्षा प्रोग्रेस महत्त्वाची आहे. आणि शेवटी पैशाचा सर्वोच्च उपयोग म्हणजे स्वातंत्र्य. जर तुम्हाला अशाच पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे समजून घ्यायचे असतील, आणि ते फक्त वाचायचे नाहीत, तर प्रत्यक्ष आयुष्यात आणि व्यवसायात लागू करायचे असतील, तसेच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातून, व्यवस्थापनातून आणि निर्णय क्षमतेतून शिकायचं असेल, तर आजच स्वराज्य क्रियाचक्रमध्ये सहभागी व्हा. इथे आपण पुस्तकं वाचतो, विचार समजून घेतो आणि त्यांना कृतीत बदलतो. रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की रजिस्टर करा. जय शिवराय.